आपल्या सगळ्यांची मिळून 25,000च झाले फक्त. हो ना, अजून 25,000ची गरज आहे आपल्याला. आईला वाडीतली लोक पण बघा ना कशी आहे. रविभाऊंनी सगळ्यांना मदत केली पण आज त्यांच्या कुटुंबाला कोणच मदत करत नाही. असंच असतं काही काही लोकांचं, कधीच कोणाच्या कामी पडायचं नाही आणि गरज पडल्यावर नुसतं स्वतःचा स्वार्थ बघायचा. आईला मला तो वाडीत लोकांचा असा राग येतो ना, काय सांगू तुम्हाला. राग येऊन काय करणार, पण काय करणार म्हणजे नाऱ्या चल जाऊ, चांगला गोडा लाव सगळ्यांना. गप, तुझं आपलं काहीतरी वेगळंच. अरे जे झालंय त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा जे करायचे त्याच्यावरती चर्चा करू. बरोबर आहे तुझं. एक मार्ग आहे. कोणता? आपण आमदारांकडे जाऊ, ते करतील मदत आपल्याला. आपण आमदाराकडे जायचं म्हणजे? तसं जायला काही प्रॉब्लेम नाहीये, जाऊ शकतो आपण आमदाराकडे. काय हो चालेल. माझ्या मामांची आणि त्यांची ना खूप चांगली ओळख आहे. आपण जाण्याआधी ते फोनवर बोलतील त्यांच्याशी. चला. आता काय करणार, देतच नाही पैसे. मी मागणारच नाही. अगं पण मला त्यांच्या नादीच नाही लागायचं. आधीच माझ्या डोक्यात जात होते आणि ते 1,000 आज घेतले. अगं कळत नाही ग त्यांना. चला आपल्याला करायचं. चला ना, देतील बरे आमदार. नाही नाही मदत पप्पांना घेऊन जाऊ तिकडे. तुम्हीच बोला सगळे. हो चालेल, विचारा तुम्हीच. काय रे बाबा. नमस्कार. 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 थोडं काम होतं तुमच्याकडे. बोला. ते आपल्या वाडीमध्ये रविभाऊ होते ना, ते वारले 6 महिन्यापूर्वी. तुम्हाला तर माहितीच आहे. त्यांच्या घरी त्यांची बायको आणि मुलगी दोघच असतात. तर मुलीचं ऑपरेशन करायचं होतं आणि डॉक्टरांनी 50,000 रुपयाचा खर्च सांगितलाय. तर आम्ही सर्वांनी पैसे जमा केले पण फक्त 25,000 रुपये जमा झाले. तुम्हाला 25,000 रुपये कमी पडतात का? हो हो हो. तुम्ही ते डायरेक्ट हॉस्पिटल जमा केले तरी चालते. मी तुमच्याकडे पैसे देतो, तुम्ही काय असेल ते करा. आपल्या गावातील काही कोणाची अडचण असेल ती 2 दिवसात अहवाल माझ्याकडे जमा करा. हो करतो. वहिनी, अरे तुम्ही या ना, आत या. या रे.
काय मग वहिनी, काय चाललंय? ते खुशीचं ऑपरेशन करायचं होतं ना, डॉक्टरांनी कधी सांगितलं करायचं? अहो एवढ्या 2 दिवसातच. चालतंय ना वहिनी. आम्ही काय केलंय, आमच्यात काही पैसे गोळा केलेत आणि इतर ठिकाणून पण काही मिळालं आम्हाला. हो वहिनी, आम्ही पूर्ण 50,000 रुपये गोळा केले. हो हो, बघू आम्ही. घ्या वहिनी. मी तुमच्या सर्वांची खरंच खूप आभारी आहे. तुम्ही माझ्या मुलीच्या ऑपरेशनसाठी एवढी मदत केली. त्यात कसले आभार आले वहिनी. रवी भाऊ होते तेव्हा त्यांनी वाढीसाठी किती काय काय केले. हो ना, एवढं खुशीचं ऑपरेशन झालं ना की मी बघते, एका ठिकाणी बघते कामाचं, ते सुरू झालं की हळूहळू तुमचे पैसे परत करेल. त्याची काही गरज नाही वहिनी. उलट अजून कसली मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही सगळे नक्की मदत करू. चला मग येऊ वहिनी. हो, चला मग. चला येतो वहिनी. हा. चला. कचरा. चला, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज एक चांगलं काम झालं नाही का? वहिनींना किती आधार भेटला. जाऊ आपण हॉस्पिटलला त्यांना भेटा एक दिवस. हो हो, जाऊ जाऊ, नक्की जाऊ. अरे आज एक चांगलीच गोष्ट कळली. काय? एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यासाठी किती काय केलं तर त्याच्या वेळेला किंमत नसते. हो ना, आणि आपल्या वाडीतले लोक पण किती हरामी आहे रे. असतात काय काही लोक तशी. जाऊ द्या ना, आपण त्यांचा विचार नाही करायचा. काय विचार नाही करायचा, स्वतःचाच विचार करते नसतो, दुसऱ्यांना मदत नाही करायची. झालंय ना पैशाचं काम, मग कशाला एवढा विचार करायचा. जाऊ दे. हा, तू म्हणणार ना जाऊ दे. तुझा बाप पण कसा वागलाय बघितले. तू नीट बोल बर का. काय नीट बोल. ए तू नीट बोल बर का. काय नीट बोल. तू त्याला सांगतो कसं बोलतोय बघ ना. ए बाबा गप्पी जरा. माझ्याच घरचे कसे आहेत बघितलंय ना सगळ्यांनी, आपण काय करणार. अरे तेच सांगतोय ना, सर्वांचा स्वभाव वेगवेगळा असतात, काय तर काय. त्यामुळे आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मी बोलणार नाही अबे एखाद दिवशी, चांगलं मुस्काड आणि एखाद्याच. ए चला. काय नारू, तुला काय जायचं का. जातो नंतर. जाऊ दे ना, त्याला नसलं जायचं तर बसू दे. बर मी जाते मग. अगं बस ना, का चालली तू. नाही नको, मला लय अर्जंट काम आहे. अगं बस की. तुझ्या नंतर माझं. कसा नारू पण लय चांगला आहे. नारू, तुझ्या घरचे खरंच खूप चांगले आहेत बरं का. सॉरी बरं का मधुरा. कशाबद्दल सॉरी. अगं मी घरच्यांना बोललो ना तुझ्या. तू कुठे वाईट बोलला, तू चांगलंच बोलला ना.
तुझ्या घरच्यांचं बोललेलं तुला राग नाही आला? नाही आला. तू खरंच खूप भारी दिसते. खरंच हो. तुझ्या घरचे खूप चांगले आहेत. हो, पण आम्ही जास्त मोठी माणसं नाही, सर्वसामान्य आहोत. मोठं असणं महत्वाचं नसतं, माणसाचं राहणं वागणं महत्वाचं असतं. हो. हॅलो, काय रे? कशाला? अरे जबस, काय नाही. हो हो, आलो आलो. काय ग? मूर्खस का ग? का काय झालं? थांब बोलले होते ना मी तिथं, का निघून आली बरं? आता तुमच्या दोघांमध्ये कसं थांबायचं मी? अगं मला लय भीती वाटत होती. का? तो काय खाणार होता काय तेव्हा तुला? तसं नाही ग, मला लय कसं तरी वाटत होतं तिथं. त्यात काय कस तरी वाटायचंय? बरं जाऊ दे. काय बोलत होता तुम्ही? कुठे काय, काहीच नाही. मग काय, काही नाही. मग काय तिथं थांबून तुम्ही दोघं दांड्या खेळत होते काय? ग तसं नाही ग, त्या नारूला ना दादाचा फोन आला ना, मग तो तिकडे गेला आणि मी इकडे आले. ते दादा आहे ना, निव्वळ बावळट माणूस आहे. मला तर लय राग येतो त्याचा. जाऊ दे ग, पण तो नारू खरंच चांगला आहे बर का. आता काय बाई, तुला आवडलंय म्हणलं मी काय बोलणार. काय बसलाय तिथंच बोलत. काय मधुरा नाद लागतोय. त्याला सांगितलं नको ना, आधी लागत काय. आता जास्त जेड होईल ते बघतो. आले तुला काय डोकं आहे का नाही रे? काय झालं? कशाला येड्यावानी करतो? कशाला फोन केला मला? काय असतो माकडागत? काय नारू, बरं आहे का? बरं आहे बाबा. काय झालं? काय नाही. बरं मग काय बोलणं झालं तुमच्या दोघांचं? कुठं काय बोलणं झालंय? असं ना? अबे अरे मुद्रा लय चांगली आहे राव. काय सांगतोस? आम्हाला तर माहितीच नव्हतं. मग काय? गप्पे दाद्या, हा. मला ती जास्तच आवडायला लागली आता. बर. आणि विशेष म्हणजे ती माझ्यासोबत लय भारी वागते. विशेष म्हणजे प्रेमाने वागते. तिला पण मी आवडत असणार राव. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं तू आता घरी जा. हो. छोकुले, काय ग? अगं अगं बोल की. छोकुले, मला ना कसं तरीच होतंय. कस तरी होते? दवाखान्यात जायचं का? चल. काय ग, बावळटेस का? मी बावळट आहे का तू? अगं मला ना झोपच येत नाहीये. का बरं? कसं सांगू तुला? सांग की. मला ना सारखी आठवण येते त्या नारूची. अरे देवा, असं आहे काय? मी नाही काय करू शकत बाबा. छोकुले, आता मी काय करू? एक काम कर, तुझा घरी आणि आराम कर. अजिबात त्याचा विचार करू नको. सगळं करून बघितलं ग,
पण त्याचा चेहरा डोळ्यासमोरूनच जात नाहीये. गेली पोरगी कामातून, आधीच सांगत होते तर नाही ऐकलं माझं तवा. आता काय करायचं ग? आता मला विचार करावा लागेल. दम एक काम कर, तू घरी जा, मी विचार करते आणि मग तुला फोन करून सांगते. तर अजिबात मला फोन बिन काय करायचं ना. ठीक आहे. आता काय बाबा, चला. अरे दाद्या, काय रे? काय दाद्या काय करतो? अरे मी जेवलो आत्ताच, आता झोपणार आहे मस्त 2 तास. एवढा वेळ झोपणार? हा मग, अरे मी याच्यापेक्षा जास्त वेळ झोपतो. कधी कधी तर आमचं तात्या ना मला हात घालून उठवते. मग काय सांगतो? हा, बरं तू कशाला आला इथं पण? अरे मी काय नाही, मी असंच. दाद्या, हा, मला ना कस तरी होतंय. काय होते नेमकं? काय ताप बीप आला काय तुला? नाही रे, मग कस तरी होतंय. काय नेमकं काय होतंय? अरे मला ना मधुरा लय आठवती. हा, आणि ना तिचा चेहरा असा डोळ्यासमोर जातच नाही. ते जायला मला वाटलं दुसरंच काहीतरी झालंय. म्हणजे मला वाटलं तुला काय जुलाब बिलाब झालं काय. नाही रे, काय बने. हा मग सांग ना, मी काय करू? तुला मधुराची आठवण येते का सारखी? हा ना. तू एक काम कर, तू देवाचं नाव घे आणि जरा झोपून टाक, म्हणजे काय नाही व्हायचं. नाही एक काम कर, काहीतरी उतरून टाक तुझ्यावरून. कपे काय बी सांगू नको.